वाटोडा शिकलेश्वर येथे भव्य कावड यात्रा उत्साहात भातकुली तालुक्यातील वाटोडा शिकलेश्वर येथील शुक्लेश्वर देवस्थानच्या वतीने भव्य कावड यात्रा पूर्णा नदीच्या तीरावरून कावडमध्ये जल भरूनही गावामधून मिरवणूक शांततेत पार पडली। विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थानमध्ये महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक आणि महाआरती करण्यात आली। 1 क्विंटल वजनाचा त्रिशूल खांद्यावर घेऊन त्रिशूल नृत्य तांडव देखावा ओम त्रिशूलवाले यांनी दाखविला आहे। बघण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। पहिल्या श्रावण सोमवारी शुक्लेश्वर मंदिरातच भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले। ही कावड यात्रा अतिशय सुंदर स्वरूपात मातामाय मंदिर ते वाटोडा शुक्लेश्वर मंदिर पर्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपात काढण्यात आले आणि या कावड यात्रेमध्ये वैशिष्ट्य असे की सर्व धर्मसमुदायाचे लोक सामील होऊन भगवान शंकराला जल चढवण्याकरता सकाळी 8 वाजतापासून ते आतापर्यंत येत आहे। शुक्लेश्वर संस्थानचा किंवा शुक्लेश्वर भगवानाचा खूप मोठा इतिहास आहे आणि या कावड यात्रेला हा जमलेला समुदाय याचा अत्यंत ज्वलंत हे उदाहरण आहे आणि अतिशय आनंदात ही कावड यात्रा संपन्न झाली। 71 वर्षानंतर असा सुवर्णयोग हा आलेला आहे की ज्या दिवशी श्रावण महिना हा सोमवार या दिवसापासून सुरुवात या महिन्याची झाली आणि त्याचंच औचित्य साधून हे कावड यात्रेचं आमच्या वाटोडा शुक्लेश्वरमध्ये दुसरं वर्ष आहे आणि अतिशय आनंदात ही कावड यात्रा। नमस्कार, माझं नाव ओम भोगे त्रिशूलवाले। मी लहानपासून ह्या त्रिशूलचा कार्यक्रम करतो। मला हे भोल्याची देण आहे। माझे वडील पण हाच कार्यक्रम करे। मी लहान होतो त्यापासून लहान त्रिशूल नाचवता आज मी 1 क्विंटलचा त्रिशूल नाचवतो। तोंडावर उभा करतो, खांद्यावर उभा करतो, गड्यावर उभा करतो। भोले बाबाची कृपा आहे आणि मरेपर्यंत हे त्रिशूलचे कार्यक्रम मी करत राहीन। जय श्री महाकाल।